नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट प्रशांत कोकरे आणि तुम्ही पाहताय लीगल ओशन प्रॉपर्टी लॉ. आता आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सँक्शन लेटर म्हणजे काय. आता सँक्शन लेटर हे खूप महत्वाचा दस्तऐवज असतो, ज्यामध्ये आपण बँकेनं आपल्याला कोणतं लोन अप्रुव्हल केले तर त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. आता बँक लोन म्हणजे काय, तर ते कर्जाच्या जे काय अटी शर्ती आहेत त्या संदर्भातली माहिती आपण पुढील बघूया. तर सँक्शन लेटर मध्ये काय असते, तर कर्जदाराचे नाव असतं, कर्जदाराची रक्कम असते, त्याच्यानंतर EMI वगैरे असतात, त्याच्यानंतर प्रोसेसिंग फी आणि त्याच्यानंतर काय मॉर्गेज ठेवले तर त्याच्या संदर्भातली माहिती, म्हणजे जसं की प्रॉपर्टी लोन असेल तर प्रॉपर्टीचं, सोनं असेल तर सोनं, त्या संदर्भातली सगळी माहिती. सँक्शन लेटरची जी काही आणि त्याची वैधता वगैरे जे काय असेल तर ते त्या संदर्भातील माहिती देता असते. आता सँक्शन लेटरचे महत्व बघायचं झालं तर कर्ज मंजूर झाल्याच्या नंतर अनधिकृत आपला जे काही अधिकृत पुरावा आहे तर तो आपल्याला मिळतो. त्याचबरोबर कर्जाची सर्व जे काही अटी शर्ती लेखी स्वरूपामध्ये असतात तर ते आपल्याला तिथं अवेलेबल असतात. आणि त्याच्यानंतर कर्जाचं जे काही EMI असेल, हप्ता असेल, त्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आता अजून महत्वाचं म्हणजे सँक्शन लेटर मिळाल्यानंतर आपण काय करायचं असतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा, तर ते आपण त्याची रक्कम वगैरे जी आहे ती रक्कम तपासायची. त्यानंतर व्याजदर बघायचं, फिक्स व्याजदर आहे का फ्लोटिंग व्याजदर आहे ते तपासायचं. त्याच्यानंतर EMI वगैरे बघायचं, टर्नओव्हर तपासायचा, की सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या. त्यामध्ये भरपूर आपल्याला अशा गोष्टी आढळून येतात की ज्या की आपण ऍग्री वगैरे केलेले नसतात. तर त्यानंतर मग त्यामध्ये त्यातील सर्व सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला बघायची. त्यानंतर अजून काय, तर ते रद्द होऊ शकतं का, सँक्शन लेटर रद्द होऊ शकतं का, त्याचं उत्तर आहे हो. तर का होऊ शकतं, चुकीची माहिती दिल्यामुळे, कागदपत्र चुकीचे दिल्यामुळे, मालमत्ता जर सँक्शन लेटरची जर चुकीची मालमत्ता आपण आपल्या नावावरती करून घेतल्या तर या चुकीच्या कागदपत्रामुळे सँक्शन लेटर रद्द होऊ शकतं. आता सँक्शन लेटर आणि लोन अग्रीमेंट यामध्ये काय फरक असतो, तर त्यामध्ये फरक हाच आहे की सँक्शन लेटर जे आहे तर ते कर्ज मंजुरीची ऑफरच्या अटी शर्ती त्यामध्ये नमूद असतात. आणि त्यानंतर लोन अग्रीमेंट जे असतं ते कर्जदार आणि बँक जे काय असतात तर त्या संदर्भातील तुमचं जे काही लेखी स्वरूपामध्ये करार झालेला आहे त्या संदर्भातील माहिती असते. हे तुम्हाला माहिती होते का, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.